पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरासह संपूर्ण त्या ठिकाणी मोठा जल्लोष पाहायला मिळतोय, आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। विविध कार्यक्रम संपूर्ण देशभरात घेतले जात आहेत। जालन्याच्या बदनापूरमध्ये सुद्धा भाजप आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली थोड्याच वेळात या ठिकाणी रॅली दाखल होणार आहे आणि मोठा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडणार आहे। स्वतः आमदार नारायण कुचे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, आज अहिल्यादेवी होळकरांचा जयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। मी आपल्या माध्यमातून ज्यांनी जगाच्या पाठीवर या हिंदुस्थानामध्ये मुघलांनी जे मंदिर देवदेवतांचे नष्ट केले होते त्यांचं जीर्णोद्धार करण्याचं काम ज्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं आहे, त्या अहिल्यादेवी होळकरांची 13 शताब्दी जयंतीनिमित्त मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि गेल्या 8 दिवसापासून ज्या अहिल्यादेवीला 300 वर्ष जन्म होऊन झाला, अशा अहिल्यादेवीची जयंती साजरी करताना आनंद होतो। आणि मन व्याख्यान चालू आहे, कीर्तन चालू आहे, मिरवणुका चालू आहे, आज भंडारा आहे, जिल्ह्यामध्ये आहे, तालुक्यामध्ये आहे, विधानसभेत आहे, सगळीकडे चालू आहे। त्याच्यामुळं अहिल्यादेवीची जयंती साजरी करणं म्हणजे त्यांचा एक लोतभिमुख प्रशासन कसं असतं ह्यांचा आदर्श घेण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे। त्यांचे थोडे जरी विचार मनात असेल, त्यांचे नथा एवढे तरी आम्ही भाग्यवान समजू। एवढंच आज जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आल्या आहेत। ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। अंबादास दानवे यांची जालन्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाली आहे। काल ते जालन्यात देखील आले होते आणि स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्यायचा असा निर्धारच त्यांनी आता केलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, या सगळ्या स्थानिक स्वराज्यावर भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार ताब्यात येईल याच्यात पुढे शंका नाही। कारण की मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबासारखं नेतृत्व या महाराष्ट्राला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबासारखं, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं महायुती म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जातो आहे। मी राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट किंवा तुम्ही आत्ता ज्यांचं नाव घेतलं, जिल्ह्यात काय परिस्थिती हो, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, उभाटाचे एखादा आमदार आहे ना, हां त्यांची आता मुदत संपणार आहे, तर त्यांचंच पंचायत झाली, 25 ऑगस्टला त्यांची मुदत संपेल, तेच कुठून आमदार होते तेच विचार आहे। अरे लोकांनी लोकसभेलाच महाविकास आघाडीला ओके करून टाकलं, किती आले, विरोधी पक्ष नेता झाला नाही, आणि ते म्हणत होते आम्ही पूर्ण बहुमत आणून मंत्रिपद वाटून घेतले होते। बाळासाहेब थोरात साहेबाला वाटलं होतं मी मुख्यमंत्री, अमित देशमुख साहेबाला वाटलं होतं मी मुख्यमंत्री, आमच्या जिल्ह्याच्या नेत्याला वाटलं होतं मी गृहमंत्री, असं बरेच जणांना वाटलं होतं। सगळे स्वप्न ओके झाले आणि पुन्हा विकासाला मत देण्याचं काम या राज्यामध्ये विधानसभेत झालं। त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्यातलं येत नाही, हे कार्यकर्त्याला धीर द्यायचं तर आम्ही तुमच्या पाठीचे, हे त्यांना वाटतं जाईन पुरे कोणीच नाही राहीन ना। आता मी धक्क्यावर धक्के देऊ राहिलो, पाहिले तुम्ही परवा बातमी लावली, उभाटाचे उपसभापती आले, पंचायत समिती सदस्य आले, काल जे 5 वर्ष नगराध्यक्ष होते अंबड नगर परिषदचे, जे नगर परिषदला 15 वर्ष नगरसेवक होते, असे काल माझ्यावर असेल, भारतीय जनता पार्टीवर असेल, विकासावर असेल विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। काही दिवसात अजून बरेच मोठे धक्के बसणार आहे जालन्यामध्ये। बरं, तुम्ही जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर खरं तर धक्के बसायला सुरुवात झाली आहे, याचा सर्वाधिक हादरा जो आहे तो येणाऱ्या काळात कोणाला बसणार आहे? राष्ट्रवादीला, राष्ट्रवादीचे बी नेते लई दळायला लागणार आहे, ते बी संपर्काचे आमचे नेत्याच्या, त्यामुळे समजून घ्या तुम्ही आता कोणाला धक्के बसणार आहे। अजून एक धक्का आहे पुढच्या रविवारी, मोठा धक्का आहे, त्याच्यामुळे समजून घ्या तुम्ही काय होईन ते। बरं, स्थानिक स्वराज्य संस्थेवरती कुणाचा झेंडा फडकेल आगामी? भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय
राहणार नाही याच्यात पुढे शंका नाही. परंतु बाळासाहेब थोरात असं म्हणतात की महाविकास आघाडी भक्कम होती आणि भविष्यातही भक्कम राहील. बाळासाहेब थोरात साहेब खूप मोठे नेते, माझ्या सारखानं बोलणं योग्य नाही. त्यांना सगळ्याला माहिती आहे. काही वाटत होतं मी मुख्यमंत्री होईल, स्वतः पडले. आता काही मी काही त्यांच्याविषयी बोलत नाही. मोठे नेते, सिनियर माणसं ते. तर नक्कीच हे होते भाजपचे आमदार नारायण कुचे. यापेक्षाही जोरदार धक्के येणाऱ्या काळात या ठिकाणी बसणार असल्याचं त्यांनी वक्तव्य या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळं जोरदार धक्के जे आहेत ते बसणार आहेत आणि आगामी काळात संस्थांच्या निवडणुका त्यावरती सुद्धा भारतीय जनता पक्ष महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी.